हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी कांदा आंब्याची चटणी बनवणार आहे। त्यासाठी ना एक आंबा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतले, शेंगदाणे, कोथिंबीर आणि 2-3 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिलं गिलासामध्ये ना चिरलेला आंबा घातलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये ना शेंगदाणे घालायचे आहेत आणि थोडंसं मीठ घालून ना वाटून घ्यायचं आहे अगोदर ह्याला। म्हणजे ना कांदा घातलं ना कांद्याला पाणी सुटतं आणि मग ते ना वाटलं जात नाही व्यवस्थित। त्याच्यामुळं ना थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून ह्याला छान वाटून घ्यायचं। आता हे वाटलेलं आहे, तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। तर कांदा घालून झाल्यानंतर आता ह्याला ना चांगलं असं ना वाटून घ्यायचं। तर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि आता याला वाटून घ्यायचं आहे। आता हे चांगलं वाटलेलं आहे। आता याला एका प्लेटात काढून घेते मी। तर बघा आता प्लेटात काढून घेतलेली आहे आणि बघू शकता चटणीचा कलर किती छान आलेला आहे। तर आता एका वाटीमध्ये ना चमच्याभर तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे चांगले तडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता ही चांगला तळू द्यायचा आहे। त्यानंतर 2-3 पाकळ्या लसूण घालायचा। आता हे सगळं ना चांगलं असं ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे। आता हे तळलेलं आहे, ही तडकाना आपण चटणीवर मारून घेणार आहे। आता मस्त अशी आपली आंबा कांद्याची चटणी तयार झालेली आहे। आता ही तडका चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या चटणीला तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। खूप छान लागते। घरात भाजीला काही नसेल ना तर अशा पद्धतीची चटणी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला मग भेटूया आणखीन एका अशा सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।